नमस्कार, मी सानिका अशोक संसे. मी कल्याणला राहते, चिंचपाडा, आणि मी घाटकोपरला रामनिरंजन झुंझुनवाला कॉलेजला आहे. मी आता SYBA करते. सकाळी कॉलेजचं शेड्यूल असतं, त्याच्यामुळे कॉलेजला जाताना ट्रेनमध्ये जायचे मी. तर मी नोटीस केलं की अरे इथे भजन आहे, भजनचा कोच आहे. तर मी जाऊन तिथे बघितलं की बोलताय, मग आवड होती म्हणून मी पण बोलायचे त्यांच्या मागे. तर 2-3 वेळा मी असे बोलत होते त्यांच्या मागे. तर त्याच्यानंतर त्यांनीच मला अप्रोच केलं की तू बोल म्हणून. तर मग मी पण त्यांच्यासोबत स्टार्ट केलं बोला. आणि ते फर्स्ट टाइम जेव्हा बोलले तेव्हा मला माहित पण नव्हतं की व्हिडिओ शूट केलाय म्हणून. आमच्याच ग्रुप मधल्या दादाने व्हिडिओ शूट केला होता, तेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला. मग अजून मी जायला लागले. हा, मी आता म्हणजे SYBA करते. पॉलिटिकल सायन्स मेजर आहे माझा. आणि मी NCC नॅशनल कॅडेट कॉर्प्स. तर मी 2nd इयरला आहे. घरात मी, माझी आई, माझे वडील, माझी लहान बहीण आणि छोटा भाऊ. मम्मी हाऊसवाईफ आहे आणि बाबा बेस्ट मध्ये कामाला. पण गावापासूनच की फॅमिलीच पूर्ण संप्रदायामध्ये की म्हणजे कीर्तन, भजन किंवा असं म्हणजे कुठे कार्यक्रम असेल तर असतं ना की सप्ताह असतो, मग तिथे टाळ धरायचं, मग जाऊन भजन करायचं, मागे बोलायचं. मग तिथूनच घरातलेच त्याच्यामध्ये आहे वारकरी संप्रदायामध्ये. मग तशीच लहानपणापासून मला पण आवड लागली. म्हणजे सगळ्यांचंच कौतुक आहे की अरे सांगतात अरे हा ती माझ्याच वर्गात आहे. मग माझे मित्रमैत्रिणी पण त्यांच्या घरी जाऊन सांगतात ती माझ्या वर्गात आहे. मग त्यांच्या आई वडिलांना कधी कधी विश्वास नाही बसत की ती तुझ्या कॉलेजमध्ये, तुझ्या वर्गात आहे म्हणून. तर मग ते सांगतात की नाही मी ओळखतो, मग बोलणं करून देतात, व्हिडिओ कॉलवरती बोलणं करून देतात असं. आणि घरच्यांचे म्हणजे लांब लांबचे नातेवाईक असतात ना, जे कधी आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असा वरवर होत नाही, ते लोक सुद्धा कॉल करून विचारत होते जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा. दुसऱ्यांना तर आनंद होतोच की कमेंट्स मध्ये लोक सांगतात की अरे तुमचा आवाज ऐकला की चांगलं वाटतं, सकाळी सकाळी ते भजन ऐकल्यावर आम्ही पण येऊ इच्छितो. मग तसं मग त्या भजनाच्या ट्रेन मध्ये गेलं का दिवस पूर्ण फ्रेश जातो. म्हणजे मी जरी गायले तरी म्हणतात ना की तुझा आवाज चांगला आहे, लोक कमेंट करतात तुझा आवाज चांगला आहे. माझा आवाज चांगला असू दे नाही नसू दे, पण ते त्यांच्यामुळे झालं सगळं, त्यांना सगळं श्रेय जाईल. आणि मी खूप सिक्युअर, म्हणजे खूप जास्त सिक्युअर फील करते त्यांच्या बाबतीत की म्हणजे असे घरचे आपण म्हणतो ना फॅमिली मेंबर्स, की फॅमिली मेंबर सोबत भीती नसते कसली, तसेच आहेत ते. पहिले 7-9 ची ट्रेन होती ही, कल्याण ते परेल होती, पण आता तिचा टायमिंग चेंज झालाय. 6:54 ची ट्रेन असते ही आता. 6:54 कल्याण ते परेल लोकल. आता भजन सुरुवात होते आमची डोंबिवली किंवा कोपर पासून, कारण सुरेंद्र काकांकडे आमचा रिदम असतो. तर मग ते डोंबिवलीवरून चढतात आणि मग त्याच्यानंतर कोपर पासून भजन स्टार्ट होतं. मुलुंड नंतर अभंग सुरू करतो आम्ही. आणि जेव्हा विक्रोळी येते तेव्हा आम्ही गवळण बोलायला सुरू करतो. आणि पण मी घाटकोपरला उतरते गवळण बोलून. आणि कधी कधी येते मी परेल पर्यंत, आणि म्हणजे शेवट तर परेललाच होतो. आनंद तर खूप होतो, कारण लोक चांगल्या कार्यामुळे ओळखतायत मला. म्हणजे असं बोलतो ना, एक फेम पॉझिटिव्ह पण भेटते आणि निगेटिव्ह पण भेटते. तशी मला पॉझिटिव्ह फेम भेटलेली आहे आणि देवाच्या माध्यमातून भेटलेली आहे. तर मला आनंद होतो या गोष्टीचा. आणि घरच्यांना, बाहेरच्यांना सगळ्यांनाच कौतुक आहे खूप, त्याच्यामुळे तो पण आनंद खूप होतो. आणि मी म्हणजे बोलतो ना की दत्तप्रसादिक भजन मंडळ ह्या ग्रुप सोबत मी जोडले, हे पण खूप माझ्यासाठी म्हणजे लकी म्हणते मी. फ्युचर प्लॅन सध्या तर काही डिसाइडेड नाहीये, पण जर संगीतामध्ये म्हणत असाल तर मी ते पण अजून काय नाही. म्हणजे असं मी शिकलेले नाहीये शास्त्रीय संगीत वगैरे, किंवा मी प्रोफेशनल सिंगर नाहीये अशी. फक्त एक आवड म्हणून ही जोपासली होती. आता बघू, हा प्रवास असंच चालू राहील.